राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लिअरजेट 45 हे विमान कोसळलं। या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासोबत 5 जणांचा मृत्यू झाला। आता या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB कडून सुरू आहे। अशात MADC म्हणजेच महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड कडून बारामती विमानतळावरती करण्यात आलेल्या ऑडिटमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। बारामती विमानतळावरती नियमांचं उल्लंघन केलं गेलं आणि महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी या प्रकरणाचा अहवाल सुपूर्द करूनही कारवाई मात्र अजूनही झालेली नाही आणि त्यामुळेच हे ऑडिट चर्चेत आले। आता या ऑडिटमध्ये नेमकं काय आहे, बारामती विमानतळावरती कोणत्या प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केलं गेलं, संपूर्ण माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। बारामती वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा सध्याचा तपास हा MADC म्हणजेच महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे आहे। बारामती येथील उड्डाण सुविधेबाबत राज्य यंत्रणांकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुरक्षा ऑडिटमधून काही महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या आहेत। यातच 2025 मध्ये बारामती विमानतळाबाबत केलेल्या ऑडिटच्या निरीक्षणातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। ऑडिटमधून जी निरीक्षण समोर आली आहे त्यामध्ये विमानतळ असणाऱ्या नियमात बारामती विमानतळ हे बसतच नाही। त्यामुळे बारामती विमानतळाला विमानतळ आपण म्हणू शकत नाही, तर वैमानिक प्रशिक्षण केंद्र असं त्याला म्हणावं लागेल, असं या ऑडिटमध्ये नमूद केले आहे। हा रिपोर्ट मे-जून 2025 दरम्यान राज्य सरकारच्या गोपनीय यंत्रणांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दिलेला होता। बारामती विमानतळावरती ATC म्हणजेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन यंत्रणाच नाहीये। या विमानतळावरती शासन नियंत्रण स्वतंत्र ATS कंट्रोल टॉवर नाही। तिथे खासगी कार्वर एव्हिएशन आणि रेड बर्ड एव्हिएशनचं कंट्रोल टॉवर आहे। उड्डाण नियंत्रणाची सुविधा प्रामुख्याने खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांकडून कार्यान्वित होत असल्याचं ऑडिटच्या रिपोर्टमधून समोर आलेलं आहे। एवढंच नाही, बारामती विमानतळ परिसरामध्ये आवश्यक त्या संख्येने वॉच टॉवर उपलब्ध नाहीये। बारामती विमानतळाला कंपाऊंड वॉल असणं गरजेचं आहे, मात्र सध्या ते नाहीये। या वॉल कंपाऊंडला वॉच टॉवर नाहीये आणि अपेक्षेप्रमाणे 5 ते 6 वॉल टॉवर असणं गरजेचं आहे। परिघीय सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा आवश्यक असल्याचं ऑडिट निरीक्षणामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे। विमानतळावरती वॉल कंपाऊंड आणि वॉच टॉवर नसल्याचाही महत्त्वाचा मुद्दा हायलाइट करण्यात आलेला आहे। यासोबतच धावपट्टीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे। धावपट्टी 2500 मीटर असण्याचं गरजेचं असतं, पण प्रत्यक्षात या धावपट्टी 1700 मीटरच आहे। अजित पवारच्या विमानाने आले तशा विमानांसाठी तर गरजेचंच आहे 2500 मीटरची धावपट्टी असणं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती विमानतळावरती स्वतःची अग्निशमन यंत्रणाच नाहीये, जी खूप बेसिक गोष्ट आहे। बारामती विमानतळ हे विमानतळ नाही तर इमर्जन्सी एअरस्ट्रिप म्हणजे आपत्कालीन धावपट्टी आहे। विद्यमान अधिसंरचनेच्या आणि नियमांच्या निकषांच्या पार्श्वभूमीवरती या स्थळाला पूर्ण विकसित सार्वजनिक विमानतळाऐवजी वैमानिक प्रशिक्षण केंद्र किंवा आपत्कालीन धावपट्टी म्हणून वर्गीकृत करण्याची नोंदणी ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विविध यंत्रणांकडून हा रिपोर्ट मे-जून 2025 दरम्यानच राज्य सरकारच्या गोपनीय यंत्रणांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दिलेला होता। आता याचे कागदपत्र बाहेर येऊ शकत नाही, कारण की हा रिपोर्ट मुळात गुप्तचर यंत्रणेने दिलेला आहे। परंतु तरी सुद्धा कारवाई मात्र अजूनही झालेली नाहीये। त्यामुळे अजित पवारांच्या अपघातामागे कुठेतरी विमानतळाच्या बाबत केलेला दुर्लक्षपणा सुद्धा असू शकतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।